श्रीयुक्त मिलिंद जोशीजी, अनंतराव गाडगीळजी, पुस्तकाचे लेखक श्रीराम पवारजी, ज्यांनी हे दिल्लीचं साहित्य संमेलन घडवण्यामध्ये अग्रणी भूमिका घेतली आणि आजही ज्यांनी हे पुस्तक प्रकाशनाकरता म्हणून ज्यांनी अग्रणी भूमिका घेतली ते संजय नहारजी, आमचे शिल्पकारजी सुनीताताई, राजे पवारजी, उपस्थित प्रमुख साहित्यिक बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं की आज ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाकरता म्हणून माझ्यासारख्या माणसाला इथं बोलावलं. खरं म्हणजे मी अनेक वेळेस सांगितलं मी काही साहित्यिक नाही, त्याच्यावर भाष्य करणे की ताकद माझ्याकडे नाही आहे, पण कधी कधी हे चुकून बोलावतात की हा साहित्यिक असेल, तसं आज झालेलं आहे. परंतु दिल्लीतील साहित्य चिंतन हे पुस्तक अतिशय सुरेख, अतिशय खोल अशा प्रकारचं चिंतन करून लिहिलेलं पवारांचं हे पुस्तक आहे. त्यातली तिन्ही भाषणं 1954 सालची आहे. काकासाहेब गाडगीळ, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू. हे कठीण अशा प्रकारचं काम पवारांनी आपल्या हाती घेतलं आणि ज्या तऱ्हेनं प्रस्तावना मांडत असताना त्यांनी संपूर्ण पुस्तकच वाचून दाखवलेलं आहे. मी थोडं वाचलं म्हणून मी ते पुस्तकच वाचून दाखवलं म्हटलं. आणि काकासाहेब गाडगीळांचं स्वागताध्यक्षाचं भाषण त्यांना मिळालं नाही हे त्यांचा खुलासा इथं केला त्यांनी, पण जे काही मिळालं ते कुठून कुठून त्यांनी वर्तमानपत्रातून आणखी कशातून ते सगळं याच्यात आणण्याचा प्रयत्न केला. हा एक अतिशय सुरेख अशा प्रकारचा प्रयत्न साहित्य संमेलनाच्या निमित्तानं त्यांनी केलेला आहे. 1954 पासून आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला, आज ज्या सभागृहामध्ये माधवराव पटवर्धनांच्या सभागृहामध्ये बसलोय तर खरं म्हणजे मला आठवण येत होती की मराठी असयामुची मायमुली अशी कविता लिहिणारे माधवराव पटवर्धन, तिला बरोबर आहे ना, आज भाषा नसेल तरी ऐश्वर्या माऊलीचं आहे असं म्हणणारे आज ते ऐश्वर्य आलंय त्यांना. आणि किती सुरेख हा संगम आहे की त्यांच्याच नावाच्या सभागृहामध्ये आज दिल्लीमध्ये चाललेलं साहित्य संमेलनाचं इथं पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. हे खरं म्हणजे त्यांना एका प्रकारची आदरांजली आपण वाहतो आहोत असं मला सांगायला काय चुकीचं वाटणार नाही. जोशीजी हे आमच्या बार्शीचे आहेत, त्यामुळे त्यांच्याही मनामध्ये निरनिराळ्या कल्पना येतात, ते खूप चांगलं बोलतात. पण संजय नहार ज्यावेळेस त्यांनी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन घेण्याचं असं ठरवलं, म्हटलं संजयजी ह्या कशाला ह्या भानगडी करत बसतात, पण ह्या माणसाला छंद आहे, नाद आहे, चांगलं ते समाजामध्ये दिलं पाहिजे ह्या भूमिका घेऊन मागणार आहे. कारण साहित्य संमेलन ही काही साधी गोष्ट नाही, लाखोनी खर्च करावा लागतो तिथं. आणि सरहद्द सारखी संस्था
ती करू शकेल की नाही हे माझ्या मनामध्ये शंका होती, पण ते प्रयत्नवादी असल्यामुळे विल फाइंड ए वे असं म्हणणारे आहे, त्यामुळे त्यांनी ते जमवलंय सगळं. आणि एक नवा विचार ह्या 21व्या शतकामध्ये साहित्याचा नवा विचार देण्याचा ते प्रयत्न करताय. ही सगळी भाषणं तुम्ही सांगितलं की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची अगोदरची आहेत, 6 वर्ष अगोदरची आहेत. आणि ते हे सांगितलं तुम्ही की काकासाहेब गाडगीळ हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. पंडित जवाहरलाल जी फार हुशार होते ते, आणि अनेक ठिकाणी साहित्यावर त्यांनी या इंग्रजी भाषा शैलीच्या विषयी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलंय. त्याच्यातला एक आपण मुद्दा सांगितला. तर एवढे ते हुशार होते की तिथं जाऊन मला ते अडचणीत आणतील अशा प्रकारचा विचार त्यांनी केलेला असावा. पण ते पंडितजी तिथं आले. आणि काकासाहेब गाडगीळ स्वातंत्र्य सेनानी होते. ते काय आजच्या सारख्या कुठल्या पंतप्रधानाला घाबरून वगैरे तिथं बसलेले होते. ते ठळकपणाने आपला विषय मांडला. तर्कतीर्थांनी विषय मांडला. पण पंडित जवाहरलाल नेहरू एका शब्दाने संयुक्त महाराष्ट्राच्या विषयी बोलले नाही हे त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं. पण ती मानण्याची ताकद, हिंमत तर कुठून मिळाली असेल. पण काकासाहेब असे काही, मी त्यांना पाहिलंय. मी 1965 साली इथं लॉच्या ऍडमिशन करता म्हणून आलो. व्हाईस चान्सलर होते आणि त्याच वेळेस मी पोलीस ऑफिसर म्हणून माझी अपॉइंटमेंट झाली होती. आणि माझी एक टर्म, 6 महिन्याची टर्म संपत आलेली होती. पुढची टर्म मला मिळत नव्हती. मी काकासाहेबांच्याकडे थेट गेलो आणि सांगितलं मी इमर्जन्सी पोलीस कमिशन मध्ये चाललोय, तर असं मला ही टर्म मला आपण द्यावी. आणि म्हणाले तुझे देशाचं चांगलं काम आहे, मंजूर केली म्हणाले. आणि एवढं स्पष्टपणानं काकासाहेब गाडगिळांनी सांगितलं. आणि मी ते पुढे मुंबईला गेलो अर्धी टर्म घेऊन. पण फर्स्ट LLB पुण्याचे सर्टिफिकेट आहे, सेकंड LLB मुंबईचं आहे. तर काकासाहेबांची माझी अशी आठवण आणि समक्ष भेट झालेली होती. तर एक काकासाहेब गाडगीळ आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे दोघांनी शेवटपर्यंत आपली गांधी टोपी सोडली होती. तर्कतीर्थ म्हणजे आपण पवारजी म्हणालात की त्यांनी साम्यवादाचा अभ्यास केलेला होता आणि विशेषतः रायच्या विषयी त्यांचा अतिशय जवळचे अशा प्रकारचे संबंध होते. मीही त्यांच्याबरोबर चर्चा केलेली होती सर्किट हाऊसमध्ये. ते मला बोलवायचे, तू पुण्याला कधी येणार आहेस विचारायचे. मी म्हटलं तुम्ही सांगा मी येतो. कारण एवढ्या मोठ्या विद्वान माणसाने एका मंत्र्याला असं सांगायचं तू कधी येणार आहेस, मी तुम्ही म्हणाल तेव्हा येतो म्हणायचं. आणि तिथं ते माझ्याशी बोलत बसायचे. तर असं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी एम.एन. रॉयचे फॉलोअरच होते. ते परत बदल झाला वगैरे तर तुम्ही सांगितलं. पण ते कम्युनिस्ट चळवळीच्या बाबतीमधला त्यांचा इतिहासही आहे. पण नंतर त्यांनी मानवतावाद आणि एम.एन. रॉय याच्याशी काही जास्त फरक नाहीये. तर सांगायचं तात्पर्य असं की तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे ते गंभा सरदारांचं जसं होतं तसंच ते धोतर, कोट वगैरे टोपी असायची. की ह्या 2 व्यक्ती त्या काळचा तो तसाच सगळा काळ होता. गंभा सरदार देखील रॉयस्ट असावेत मला एवढं माहिती नाही. मी त्यांच्या बार्शीच्या संमेलनात स्वागताध्यक्ष होतो. पण ते एक पुरोगामी अशा प्रकारचे थोर लेखक होते.
तर हे सगळ्या लेखकांना सगळ्यांना एक नवीन अशा प्रकारची विचाराची धारा देणारे अशा प्रकारचे हे पुस्तक आहे. हे खरं म्हणजे हे पुस्तक उद्याच्या पिढीला एक प्रेरणा देणार आहे. साहित्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी त्यांनी काव्यापर्यंत पद्यापर्यंत शेवटच्या पानापर्यंत त्यांनी सांगितलं. कादंबरी असो किंवा दीर्घ अशा प्रकारचं काव्य असो, अशा बाबतीमध्ये देखील त्यांनी तर्कतीर्थांनी लिहिलेलं आहे. आणि ही वैचारिक भूमिका घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडावं या उद्देशाने ते साहित्य संमेलन उद्या नहार आमचे त्यांनी नवी दिल्लीमध्ये ही वैचारिक एक ज्यांची आज ज्या तऱ्हेनं ज्याचा उल्लेख इथं गाडगीळ साहेबांनी केला की आज आमची स्थिती काय चाललेली आहे, त्या संमेलनामध्ये माणसाला जोडण्याची प्रक्रिया होती. आजच्या ह्या संमेलनाच्या वेळेस संपूर्ण भारतामध्ये जातीवर धर्मावर अशा प्रकारचा माणूस विखुरला गेलेला आहे आणि तो साहित्यामध्ये किती जोडला जातोय हे खरं म्हणजे आम्हाला बघावं लागणार आहे. सगळ्याच भाषेचं, केवळ मराठी असं नाही, मग ती पंजाबी असेल, गुजराती असेल, बंगाली असेल, यामध्ये माणसं जे जातीच्या धर्मावर तोडली जातात ते जोडण्याचं काम हे साहित्य संमेलन करेल का, याकडे आम्ही मोठ्या अपेक्षेने बघतोय दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये. मी खरं म्हणजे जास्त काही बोलावं असं नाहीये, पण मला जे थोडंसं सुचलं त्यामध्ये एवढंच म्हणेन की एक तुम्ही चांगला विचार घेऊन दिल्लीमध्ये साहित्य संमेलन भरवतात. कितीही पैशाची तूट आली तरी लढेंगे लेकिन हम करेंगे, ह्या भूमिकेतून नहार जे तुम्ही हे साहित्य संमेलन घडवून आणतात ही काही साधी गोष्ट नाही. त्याला हिंमत लागते की सगळे एक अनाउन्समेंट केली जाते, पण ते सावरणं मोठं कठीण आहे. कारण मी एक नाट्य संमेलन सोलापूरचं केलं, त्याला जोडून साहित्य संमेलन होतं चित्रपल्ले, पण किती खर्च आहे तुम्ही सत्तेवर होतो त्यामुळे ते करू शकलो. पण आज माझी हिंमत होणार नाही. पण लोकही पैसे देतात ते पुढे काहीतरी आपलं होईल म्हणून घेतात. आता नहारना काय घेणार ते, पण त्या माणसाची हिंमत जबरदस्त आहे की त्यांना समाज सुधारावा असं वाटतंय आणि समाजाला चांगलं काय देता येईल याचा ते विचार करत असतात. सरहद्द संस्था काय तेच आहे. हा माणूस एवढा धडपडतो, मला आश्चर्य वाटतं. काही कसं करतात काय करतात माहिती नाही, पण त्याला चिंतन आहे, चिंता आहे समाजाची. ती चिंता करत ते समाज घडवण्याचं काम करत असतात. आणि तुम्ही सगळे जोशीजी, तुम्ही आमच्या भगवंताचे तिथले तुमचा जन्म आहे, बार्शीचा भगवंत तुमचा. मी सोलापूरचाच आहे, त्यामुळे ते बार्शी सोलापूर जिल्ह्यामधली आहे. तुम्ही ते विचारवंत अशा प्रकारचे नेते आहेत, तर ते आपणही यांना साथ देतात याबद्दल तुम्हालाही धन्यवाद दिला पाहिजे. पवार साहेब तुमचं करावं तेवढं कौतुक कराय. नावाचे पवार असून तुम्ही ते हातामध्ये तलवार धरण्याचं त्यांचं नाव आहे, पण हातामध्ये लेखणी घेऊन तलवारीच्या वर ते घाव घालण्याचा ही साधी गोष्ट नाही. मी गेली अनेक वर्ष त्यांना बघतो. सुरुवातीला तेव्हा ज्यांना मी बघितलं संपादक असताना सकाळचे, तर त्यावेळेस मला काय वाटलं नाही, पण जेव्हा वाचत गेलो तर हा माणूस केवढा मोठा आहे याचं आपल्याला साथ कल्पना येत नाही. पण श्रीराम पवार आमचा इतिहास आहे, श्रीराम पवार हे आमचं साहित्य आहे, श्रीराम पवार हे आमचं चिंतन आहे आणि त्या चिंतनातून त्यांनी महाराष्ट्र करावा अशा प्रकारची ही नवी भूमिका त्यांनी मांडली. याबद्दल त्यांना मनापासून
धन्यवाद देतो की तिन्ही भाषणं खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली पाहिजे. आपण जसं ते थोडस तुम्ही सहन करणारा खर्च प्रत्येक जिल्ह्यामधल्या ग्रंथालयांना लोकांना देण्याचं करावं आणि ते देण्याचं करावं. हे करण्याकरता मी आवाहन करेन की जे देऊ शकतात घेऊन देऊ शकतात त्यांनी ते घेऊन वाटण्याचं काम करावं अशा प्रकारची भूमिका मांडतो. ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि आपण मोठ्या प्रेमाने बोलावलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद.